पवारांनी चारही बाजू घेरल्या. दादा गेल्यानंतर डाव केला. विलिनीकरण, घातपात, पक्ष अध्यक्ष. शरद पवारांची राष्ट्रवादी एका पायावर आली. रोहित पवार खेळतात तो डाव लय मोठा. लिहून घ्या, वातावरण फिरेल. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री. सत्ता पवारांच्याच हातात, पण शरद पवार त्यातून नामानिराळे. नेमकं घडलंय का? रोहित पवारांनी कालपासून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधायला सुरुवात केली. तशी सुरुवात ही अजित पवार गेल्या त्याच दिवसापासून झालेली होती. सुनेत्रा पवार शपथविधी का घेतायत? सुनेत्रा पवारांचा शपथविधी आहे याबाबत तुम्हाला माहिती आहे का? पवारांनी म्हटले की मला त्याची माहिती नाही. त्यांच्या पक्षाचे नेते पटेल तटकरे आहेत, त्यांनी तो अंतर्गत निर्णय घेतला असेल. पटेल आणि तटकरे हे टार्गेटवर आलेले. शरद पवारांनी दुसरा चेंडू हा थेट शहा आणि मोदींच्या कोर्टात फेकला. ज्यावेळी तटकरे आणि पटेल यांना शरद पवार झेपत नाहीत हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार ऍक्टिव्ह करण्यात आले. त्यांच्याच्यानेही पवार थोपणार नाही हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस समोर आले. जर अजित पवार विलिनीकरण करणार होते तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली नसती का, असं म्हणून फडणवीसांनी विलिनीकरणावर कुठली चर्चाच झाली नाही असं सांगून शरद पवारांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर शरद पवारांनी म्हटलंय की विलिनीकरणाच्या चर्चा या दिल्लीतून होत होत्या, भाजपच्या पक्ष श्रेष्ठींसोबत होत होत्या. याचा अर्थ शरद पवारांनी थेट शहा आणि मोदींसोबतचा ऍक्सेस जुळवला. आता मुद्दा हा तयार होतो की या सगळ्या खेळांमध्ये पटेल, तटकरे, नरेश अरोरा हे लोक आऊट होतील की मग शरद पवार हेच आऊट होतील? मुळात शरद पवारांनंतर कोण हा प्रश्न तयार झाल्यानंतर एकतर नाव येतं सुप्रिया सुळे किंवा दुसरं नाव येतं रोहित पवार. अजित पवार गटाकडून विचार केला तर आता त्या पक्षाची सगळी धुरा सुनेत्रा पवारांकडे गेली आहे. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणारे जय पवार नेमकं काय करतात हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या सगळ्या घडामोडींच्या जर डॉट जोडायचे जर ठरले तर सध्या पवारांनी चारही बाजूंनी पॅक केलंय. पवार या नावाव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कुणाला देताच येणार नाही या मताशी दिल्ली आणि भाजपचे फडणवीस दोघंही सहमत आहे. आणि पवारांभोवतीच राजकारण खेळवायचं म्हटलं किंवा सुनेत्रा पवारांभोवतीच राजकारण खेळवायचं म्हटलं आणि तिथून शरद पवारांना चार हात बाजूला करायचं जर नियोजन असेल तर ते मुळात शक्य आहे का? जिथे सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलीही बोलणी न होऊ देता सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी नेलं गेलं, त्यानंतर असं वाटलं होतं की या दोन कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण होईल. पण त्यानंतर लागोपाठ चार भेटी पार्थ पवारांच्या शरद पवारांसोबत झाले. एवढंच काय, शरद पवारांना ज्यावेळी रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर सुरुवातीला सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या. अर्थात हे दोन पवार घराणे काही वेगळे होणार नाही. आता राहिला मुद्दा विलिनीकरणाचा. तर आतली माहिती अशी समजते की सुनेत्रा पवारांना शहाणं केलं गेलंय. सुनेत्रा पवारांना सुरुवातीपासूनच सांगितलं गेलंय की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलायचं नाही, आत्ताही बोलायचं नाही आणि कधीच बोलायचं नाही. आणि जोपर्यंत सुनेत्रा पवार विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलत नाही तोपर्यंत दोन पक्षांचं विलिनीकरण होत नाही. आता तसंही विलिनीकरण होणार नाही अशाही चर्चा व्हायला सुरुवात झाल्यात. कारण म्हणजे रोहित पवारांनी घेतलेली भूमिका. रोहित पवार, पटेल, तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेतात. आता जर यांच्या विरोधात जायचंय, पटेल, तटकरे यांचाच हात हा अजित पवारांच्या घातपातामागे होता का अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित करून दिली. मग याचाच अर्थ जे अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादीत महत्वाचे नेते आहेत ते पटेल, तटकरे यांच्यासोबत वितुष्ट घेऊन रोहित पवार किंवा त्यांचा पक्ष हा विलिनीकरणाकडे कसा जाऊ शकतो? त्यामुळे सध्या चारही बाजूने पवार एक पवार याच खेळीवर खेळलं जात आहे. आणि या गोष्टी लक्षात घ्या, विलिनीकरण, घातपात, पक्ष अध्यक्ष सगळ्याच भूमिका ज्या आहेत त्या अजित पवार गेल्यानंतरच समोर यायला लागल्यात. विलिनीकरणावरती अजित पवार असताना चर्चा झाली नाही, नसताना त्याच दिवसापासून चर्चा व्हायला सुरुवात झाली. पटेल, तटकरे त्याच दिवशी ऍक्टिव्ह झालेत. रोहित पवार सुद्धा दादांची जागा घेण्यासाठी ऍक्टिव्ह झालेत. आता या सगळ्या खेळींमध्ये पवारांभोवती चारही बाजूने राजकारण फिरतंय. थोडक्यात पवार फॅमिली भोवती. तुम्हाला काय वाटतंय? या राजकारणामध्ये शरद पवार चेकमेट होतील की पटेल, तटकरे त्यांना ओव्हरटेक करतील? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.